जोरदारमध्ये आपण सर्वांनी साहेबांचे स्वागत करूया. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाजीराव पाटील खेमनर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे वाईस चेअरमन, आपल्या साखर कारखान्याचे माजी चेअरमन माननीय ॲडव्होकेट माधवराव कानोडे, आपल्या नगराध्यक्षा सौभाती दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, आपल्या महासंघाचे दूध संघाचे चेअरमन आणि आपल्या दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख, लक्ष्मणरावजी कुटे, आरबी रहाणे, शंकररावजी खेमनर, इंद्रजित थोरात, गणपतरावजी सांगळे, सभापती सुनंदताई जोरकर, आपल्या सभापती दोन भगिनी आहेत, सभापती सुनंदताई जोरदेकर आणि सभापती मीराताई शेटे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सभापती अर्चनाताई बालोडे, आपल्या बँकेचे चेअरमन अमित पंडित, अजय फटांगरे, आपले गटनेते जिल्हा परिषद सदस्य रामारी कातोरे, उपसभापती नवनाथ आरगडे, हर्षराव सोनवरे, सुभाष सांगळे, बाळासाहेब डांगरे स्वातंत्र्य सैनिक आहे. आपल्या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असतात, 90च्या वर गेलेले आहे. माधवराव हसे, सुधाराम सागर, बाबा खरात आता नवीन आपले समितींचे चेअरमन, कविवर्य बाबासाहेब सौदागर मुद्दाम आज उपस्थित आहेत, आनंद गायकवाड उपस्थित आहेत, संपतराव डोंगरे, साहेबराव गडाख, संतोषजी हसे आपले व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ, प्रांताधिकारी डॉक्टर मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, कार्यकारी संचालक श्रीत गुगरकर, सर्व खाते प्रमुख, सर्व अधिकारी वर्ग, सर्व सभासद, सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी, आपला गळीत हंगामाची सुरुवात आज आपण करतो आहोत. विजयादशमीचा आजचा दिवस आहे. विजयादशमीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देत आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो, कारण ऊसाचा गळीत हंगाम सुरू करणं 6 महिन्यापेक्षा जास्त कालखंड यावेळेस गळीत हंगाम चालेल असं मला वाटतंय. आणि 6 महिन्यापेक्षा जास्त कालखंड ज्यावेळेस गळीत हंगाम चालतो त्यावेळेस सगळे चक्र फिरत असतात. जसे मशिनरीचे फिरत असतात तसे टायरचे फिरत असतात, बैलगाडीचे फिरत असतात. आणि हे सगळं जो रात्रंदिवस 24 तास अव्याहतपणे हे कार्य चाललेलं असतं. आणि म्हणून हे कार्याची सुरुवात सुद्धा परमेश्वराच्या प्रार्थनेनं करावं ही पद्धत आपली आहे. शेवटी माणसाच्या हातात असलं कर्तृत्व आपण करत असतो, काम आपण करत असतो, कार्य आपण करत असतो, परंतु त्याबरोबर कोणतं संकट आमच्या येऊ देऊ नको. आम्हाला जे काम आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये ते यश मिळू दे, ते काम आनंदानं होऊ दे ही प्रार्थना या निमित्तानं करायची असते. जी कोणती शक्ती आपल्या पाठीशी ही सगळं जगाचं नियंत्रण करत असते तिला ही प्रार्थना असते आणि मनापासून आपण ती प्रार्थना करत असतो. आजही आपण या पद्धतीनं गळीत हंगामाची सुरुवात आपण केलेली आहे आणि आपली प्रार्थना आहे परमेश्वराला की हा यशस्वी गळीत हंगाम सुद्धा यशस्वी होऊ दे, चांगल्या पद्धतीनं गळीत होऊ द्या, चांगल्या पद्धतीने वीज निर्माण होऊ द्या, चांगल्या पद्धतीने बाय प्रॉडक्ट्स होऊ द्या, त्याच्यातून 4 पैसे आम्हाला मिळू द्या, ते शेतकऱ्याच्या खिशामध्ये जाऊ द्या, त्याच्यातून कर्मचाऱ्याच्या जाऊ द्या, आमच्या कामगारांच्या खिशामध्ये जाऊ द्या, त्याच्यातून त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा ही प्रार्थना आपली आहे. तसं हे वर्ष, मागील वर्ष आणि हे 2-3 वर्ष एका दृष्टीनं बरे गेलेले आहेत ते पाण्याच्या दृष्टीने. साधारणतः 10 वर्षामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं की 10 वर्षामध्ये 2 वर्ष हे
जादा पावसाचे, बऱ्या पावसाचे असतात 2-3 वर्ष, आणि 2-3 वर्ष दुष्काळाचे असतात. त्याबरोबर 2-3 वर्ष असे असतात का ऊस भरपूर आहे, भाव नाही आहे, आणि कधी कधी ऊस कमी आहे, भाव चांगला आहे साखरेला. असे वर्ष येत असतात, आणि त्याच्यातून सगळं आर्थिक चक्र जे असतं 10 वर्षाचं साधारण पाहिलं आपण सातत्यानं चालत असतं, आणि याचा सगळा जो बॅलन्स आपल्याला सांभाळीत चालावं लागतो. म्हणजे एक तोल सांभाळत आपल्याला जावं लागतं. आणि त्या कालखंडामध्ये आपण जे निर्णय करतो ते निर्णय खूप महत्वाचे असतात. प्रत्येक निर्णय खूप परिणामकारक असतो. त्या निर्णयाचा परिणाम सगळ्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. निर्णय घेताना कदाचित वाटतं की हा योग्य का तो योग्य, खूप काळजी करावी लागत असते. परंतु आतापर्यंतची आपली सगळी वाटचाल पाहिली, आदरणीय दादा तीर्थरूप भाऊसाहेबांपासून जी वाटचाल सुरू झाली, प्रत्येक वर्षी आपण योग्य पद्धतीनं चाललोय असं चित्र निर्माण होत असतं. आणि आतापर्यंत यशस्वी रीतीनं आपण सगळी वाटचाल 2-3 वर्षे धरणं बरी धरली. मागील वर्षी पाणी भरपूर होतं, ऊस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लागवड झाली. या वर्षी सुद्धा भंडारदारा भरलेला आहे. आढळा बी भरले, आढळानं फक्त गुळणी टाकली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर ना? आलं तुमच्यापर्यंत आलं, पण जरा जिरलं पाहिजे ना. आलं म्हणजे राजापूर पर्यंत आलं, खाली कुठे गेलं? हा अजून बर मला कोणी सांगितलंच नाही ना. पण कसं असतं त्याचा पुन्हा विहिरींवर परिणाम होतो. ज्यावेळेस आढळा वाहते, म्हाळुंगी वाहते, तर राजापूर ह्या सगळ्या परिसरात विहिरीला पाणी वाढतं आणि वर्ष चांगलं, सगळ्या पिकाचं वर्ष चांगलं जातं. यावेळेस भंडारदरा भरला, निळवंड भरलं, आढळा भरलं, परंतु भोजापूरनं मात्र निम्यावरच थांबलं. त्यामुळे तळेगाव परिसरातला विशेषतः निमोन आणि पिंपळ्या इथपर्यंतचे ह्या परिसरापर्यंत जे सगळं थोडीशी आपल्याला मदत होत असते, ती दुर्दैवानं या वर्षी काय आपल्याला तशी झालेली नाही. अशा प्रकारचं चित्र आपल्या सगळ्यांना दिसत आहे भोजापूरच्या संदर्भात. बाकी पाऊस पाणी तसं बरं झालेलं आहे, विहिरीला पाणी राहिलं, त्याचा परिणाम. तरी यावेळेस ऊसाची लागवड मात्र जितकी व्हायला पाहिजे तितकी झालेली नाही असं चित्र आपल्याला दिसतं. जितकं मागील वर्षी ते लोकांनी खोडवा ठेवण्यावरच भर दिलेला आहे. मी आपल्याला या निमित्तानं आणि कायम एक गोष्ट सांगतो की शेवटी यश कशावर आहे? यश खरं सांगतो, पाहुणे मंडळी इथं बसलेली असतील, काही धुळ्याचे पाहुणे आले, परंतु स्वतःचा ऊस स्वतः असणं यालाच खरं महत्व आहे. खरं सांगतो, आज काही झालं तर 14 लाख टन जर ऊस स्वतःचा निर्माण झाला तर मग मात्र कोणालाच आठवायचो नाही आपण. नाही तर वाहतूक करून जर 200 किलोमीटर आणायचं असेल तर ते सगळं, आता ते रस्ते, ते गाड्या, ते सगळं हे त्याचं भार, तेवढं वाहतूक, त्याचा प्रत्येक किलोमीटरला पडणारा भार, हे पाहता त्याच्यात काही मर्यादा आहेत. तरी परंतु बाहेरून ऊस आणतो आपण, शेतकऱ्यांचा विश्वास आहे, आपण जे ठरतो त्या पद्धतीने काळजीपूर्वक त्यांना त्यांच्या पद्धतीने देतो. एकदा 2800 रुपये सुद्धा बाजार दिला होता. प्रत्येक वेळेस तसंच चांगल्या पद्धतीनं आपण देत जातो. आपण तर अशी इच्छा की त्यांच्याकडे चांगले कारखाने वगैरे राहावे, ते चांगले चालावेत. आपलं कधीच आपलं म्हणणं नसतं. जिथं जिथं साखर कारखाना उभा राहतो तिथे अडचणीत सुद्धा मदत केली, जण बसलेलीच आमची, नाही म्हणतच नाही ते. तुमचं चांगलंच चालू आहे असं म्हणतो आम्ही. कोणाचं वाईट चिंतलं कधी आपण? आता काही वाईट चिंतणारे आहेत, दर आठवड्याला बातमी ऐकायला येते काहीतरी. वाईट चिंतणारे खूप चिंता असतात, पण गमतीदार आहे, जितकं वाईट चिंतील तितकं आपलं चांगलं होतं. तुम्हाला काय चिंताचं चिंता, तुम्ही चिंतलं जितकं तुम्ही वाईट चिंत, फक्त दुसऱ्याचं वाईटच चिंतायचंय, त्यांनी स्वतःच कसं होऊन राहिलं हे तपासावं फक्त. आपला कारखाना चांगला चालला का, आपलं राजकारण चांगलं चाललं का, लोक आनंदाने प्रेम करतायत का, मतदान करताना काही बळजबरी करावं लागत नाही ना, ते त्यांनी तपासावं. नुसतं वाईट चिंतलं ना काही होत नाही. खरं सांगतो, दुसऱ्याचं वाईट चिंतून काय, तुमचं काय चाललं ते तपासा ना पहिलं. आणि म्हणून खरोखर आपण विनाश अडचणीचं जितकी मदत करतील तितकी प्रत्येक ठिकाणी करतो आपण, सगळ्यांना करतो. बँक आपण
जिल्हा बँक आपण पूर्वीपासून जिल्हा बँकेची निवडणूक आपणच कंट्रोल करीत आलो आणि चेअरमन व्हाईस चेअरमन आपण ठरवतो. आपली माणसं कामं करतात, सगळ्यांना मदत करतात, अडचणीच्या वेळेस मदत करतात. आता लोक आपल्या बरोबर येतात, सगळे जिल्ह्यातली निवडणुकीला साथ देतात. हे काय आपलं चूक आहे काय? राग काढायचं कारण काय आपलं? काढतात काही मंडळी राग. शेवटी राग आमच्यावर काढून काय होणार आहे? तुमच्या शरीराला मनाला त्रास होईल, आम्हाला काही होत नाही. म्हणजे तुम्हाला गमतीदार सांगतो का, ते समन्यायचं काहीतरी चर्चा केली म्हणे, समन्याय काही बोलणार. समन्यायवर जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळेस तुम्ही गप्प बसून घेतलं होतं. ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढला, संदर्भ ठेवलं, सहभागी व्हा असं म्हणतो होतो, त्यावेळेस सहभागी झाले नाही. ज्यावेळेस सगळेजण सहभागी होऊन समन्यायला विरोध करायचा ठरवला, आपल्या सगळ्यांनी सहभागी व्हा म्हणलं, त्यावेळेस म्हणले याला मोर्चे काढायचे, पोरं मारायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचं म्हणले. आठवा, आता समन्यायची आठवण करतायत. जेव्हा करायला तेव्हा मात्र लपून बसले. आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं? म्हणजे त्यांनी त्यांचंच तपासावा. हे जाऊ ते काय फार वगैरे आलं बोलणं म्हणून बोललो मी. फार महत्व देत नाही आपण. परंतु एक तुम्ही पहा की शेवटी आपल्याला स्वतःचा ऊस निर्माण करणं ही गरज आहे आणि त्याच्याकरता प्रत्येक एकराला टनेज वाढवणं, गुणवत्तेचा ऊस निर्माण करणं आणि त्यातून 14 लाखावर जाणं हे टार्गेट ठेवूनच तुम्ही काम केलं पाहिजे. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं. ते जर आता काही जे बदल आपण पाहतो, आपण खूप नशिबान आहे. नाही तर कोण म्हणणार होतं ज्यावेळेस इलेक्शन चाललं आणि एकच खासदार आमचा निवडून आला काँग्रेसचा, त्यावेळेस नंतर माझ्यावर काँग्रेसची जबाबदारी राज्याची सांभाळायची. जनतेनं 2 महिने अगोदर एकदम अध्यक्ष व्हायचं, सगळ्या धोरा सांभाळायचं. राज्यात सोपा नसतो. अरे एक कार्य काय अडचण आपण सत्यनारायण ठेवतो तरी तुम्हाला घामाघूम होऊन पडत असतं की तिकडे मोटरसायकल तुम्ही. राज्याचं कार्य काय अडलं राज्याचं? पण लोकांचं प्रेम एवढं, सगळ्यांची साथ इतकी चांगल्या पद्धतीनं राज्यभर मिळाली. राज्यभर अशी साथ मिळाली की काही असू एवढ्या अडचणीत लोकांच्या बाकीपेक्षा काय तसं काय अचानक काय होतं मग आमच्या जवळ. परंतु लोकांनी अशी साथ दिली की आले आमचे आमदार निवडून, पहिल्यापेक्षा जास्त आले. लोक देव म्हणजे बसले होते का आता शपथ कधी घ्यायची. काही जणांनी ड्रेस शिवले होते असं कळालं मला. अरे सगळी तर जवळजवळ की ना. त्या याच्यामध्ये अरे शेवटी परमेश्वराची जी असं इच्छा असते तेच होते, लक्षात ठेवलं पाहिजे ना. काय म्हणतो ना, कुठेही लाख दुरा चाहे तो क्या होता है, वही होता है मंजुरी खुदा होता है. त्यामुळे परमेश्वराची अशी इच्छा होती की आपण पुन्हा राज्यामध्ये या सत्तेमध्ये यावं. अरे जे आहेत आम्ही काम करणारे त्यांच्यावरील प्रमुख संधी मला मिळालेली आहे. फोटो 3च चालतात सध्या. तीनच फोटो चालतात. तेव्हा काय पाऊस नाही, त्यापेक्षा गॉगल लावा, ह्या सगळ्या याच्यामध्ये जी संधी मिळाली त्याचा पूर्ण उपयोग राज्याकरता सुद्धा मी करतोय. खरं एका संघाला येणं जाणं थोडस कमी होऊन गेलं. एखादा मेसेज आला एकदा रात्री, मला थोडा उशिरा आला. तो मेसेज असा आला म्हणे सिकंदर जग जिंकता जिंकता म्हणे कुठं गेला, त्याला लक्षातच राहील नाही आपण आलोय कुठून म्हणे. आता म्हणजे मी जग जिंकत चाललोय पुढं, पण संघटनेला विसरू नका असं म्हणण्याचा त्याचा उद्देश होता. अरे आईला कोणी विसरतं का? विसरायचा विषय नाहीये. शेवटी जे काही दिलेलं आहे या जनतेनं, लोकांनी भरभरून दिलं. इतके 2 दिवस फक्त मतदानाला आलो मी. तुम्ही किती वेळ आलो? एकदा नॉमिनेशनला एकदा नारळ पडायला, बरोबर ना? आणि शेवटचे दिवस होतो इथं मतदान करायचं म्हणून, तरी 65,000 आहे.
आणि तुमच्यासारखे कोणतेच उद्योग आम्हाला करावा लागत नाही. म्हणून मोकळे मदत देतात लोक, मत देतात. जीव काढाकाढीचा कार्यक्रम नाही आपला, ना दहशत ना काही बाकी. तर ह्या सगळ्या याच्यात जी संधी मिळाली त्याचा पूर्ण उपयोग आपण करतो आहोत. जितके चांगले कामं काढायचे ते काम होत आहेत. अरे आपला हायवे झालाय, हा बायपास येऊन आपलं 13-14 साली झालाय बायपास आपला, बरोबर ना. हायवे आपला पुण्याकडचा राहिलाय, पण आपलं आळ्या फाट्यापासून इकडं पहिला झालेला आहे. काही फरक कळतो का नाही? आणि फरकच पाहायचा असं तर नगर शिर्डी रस्त्यानं जा तुम्ही, फक्त कळलं तुम्हाला काय फरक असतो. राहता तालुक्यातून शिर्डी जवळून जरी गेले तर गचकेनी गाड्या मोडतात. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या जवळ होते, विरोधी पक्ष असताना. आता मी तुमच्या नॅशनल हायवे शेवटी आम्हालाच गडकरींना विनंती करावी लागली, गडकरी साहेबांना, का तुम्ही आमचं तेवढं पाहावं. शिर्डीचं फार पुलं एका बाजून असं 2 बाजून लटकेला होता, इकडून कोपरगावातून लटकेला आणि इकडून लटकेला होता. आणि त्यांनी आपल्यावर बोला वगैरे. ठीक आहे, आता ते आता पूर्ण उपयोग आपण करतोय की जिल्ह्याकरता करतोय, राज्याकरता करतोय, जिल्ह्याकरता करतोय. पूर्णपणे निळवंड्याच्या याला खूप चांगली गती दिलेली आहे. तिथं सुद्धा कशा काड्या करता येईल याचा कार्यक्रम चाललेला आहे. तुम्हाला खरं सांगतो, सगळं सांगण्यात काय अर्थ आहे, सहनच होत नाही. काय करायचं. पाणी फिरणारच आहे, तुम्ही काही काळजी करू नका. कारण त्याच्यात ठीक आहे आमचे असतील मेहनत कसरत, परंतु खूप जनतेचे, गोरगरीब जनतेचे, दुष्काळी भागातील जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. कारण आम्ही वाईट चिंतित नाही. वाईट चिंतित आम्हाला वाटतं यावं त्या दुष्काळी भागात, पाणी फिरावं, त्यांचं जीवनात आनंद निर्माण व्हावा हे वाटतंय. म्हणून आम्ही वाईट चिंतित नाही. देव आमच्याच पाठीशी राहणार ना, दुसरीकडे जाणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथे खूप चांगल्या पद्धतीने गती आलेली आहे. अडचणी खूप आहे, कोरोनाचं संकट आहे, निधीच्या अडचणी येत असतात, त्या सगळ्या मार्ग काढत असतो आपण. पाणी जितकं लवकर आणायचं ते आणत असतो, आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला खूप बदल हे दिसतील की जे खूप चांगल्या पद्धतीने. म्हणजे आपला साखर कारखाना कोणी कौतुकानं, खरं सांगतो का 1-2 वेळेस अशी चर्चा झाली आम्ही प्रमुख मंडळी बसला असताना, की काही मंडळींना सहकारातला चांगला कॉम्प्लेक्स दाखवायचा, चांगला भाग एखादा कुठं दाखवायचं. पहिल्या फेरीत चटकन लोक म्हणे संगमनेरला घेऊन जा, संघाला घेऊन जा म्हणे. साखर कारखाना आपला असेल, दूध संघ आपला असेल. दूध संघात खूप अडचणीमध्ये मधला काळ असा आहे की लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनच्या काळामध्ये दूध खपत नव्हतं, त्यात सगळ्याची पावडर करायची. रणजित देशमुख महासंघाचे चेअरमन झाले, त्यांनी तिथे जाऊन सरकार दरबारी प्रयत्न केले. अजितदादांनी मदत केली. आमचे सुनील केदार म्हणून आहेत दुग्धमंत्री, त्यांनी प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी मदत केली. 10 लाख लिटरचं रोज पावडर होत होती, म्हणून तुमचे दूध घरी राहिले नाही हे तुम्हाला माहितच नाही, दुधावाला माहितच नाही. ते फक्त म्हणतात रिपीट किती मिळणार. अरे 1-2 वर्ष कशी काढले याचा विचार करा ना तुम्ही. जेव्हा चांगले दिवस येतात तेव्हा बाहेर तालुक्यातले बाकीचे येतात, कॅन टाकीचे त्यांना दूध घालायला पळतात काही जण. किती कठीण काळामध्ये कशी संस्था चालवली, किती अडचणी काढल्या, हे सोडून द्यायचं. तुमचं दूध घरी राहील याचा काही हिशोब होईल का नाही. तुम्ही पहा की ह्या सगळ्या गोष्टी खूप काळ, जेव्हा संसार जो जितसू असतो त्याचा संसार चांगला चालतो, जिथं शेतकरी काय नाही तर पिकापेक्षा जर ते गवत वाढले जे आता त्याचा काय संसार होईल का. शेवटी आपण सगळेजण, सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी इतकं नेकेनं आपण काम करतो. कालचा इंजिनिअरिंग कॉलेजचा रिपोर्ट आला की महाराष्ट्रात आणि देशामध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेजचे नंबर आले. तुम्ही इंजिनिअरिंग वाल्याला बोलत नाही का, कुठे येत नाही. बदल कायम स्वीकारित सगळ्यांनी गेलं पाहिजे. जीवन हे बदलाचाच भाग असतो. तेव्हा
सगळ्यात काय काय लक्षात आलं तिथं, पहिल्या म्हणजे देशामध्ये एकंदर इंजिनिअरिंग कॉलेज काही हजार असतील, पण पहिल्या 28वा नंबर आपला या हजारांमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज जे गव्हर्नमेंटचे असतात, सरकारी असतात, खूप भारी असतात. ते त्यांचे मुलं जे असतात ते मेरिट खूप प्रचंड मेरिटनं तिथे लागत असतात. त्या सगळ्यांचं त्यांना हिशोबात घेऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये 400 इंजिनिअरिंग कॉलेज हे आपला क्रमांक 10 आहे. त्याला दर्जा जो दिला, एक्सलंट दर्जा दिला आहे. एक्सलंट याचा अर्थ अति उत्कृष्ट दर्जा आहे का नाही. अरे तुम्हाला कोरोनामध्ये खूप मदत कारखान्यांना केली, तुमचं कौतुक आहे, सगळं तुम्ही तिथे चालवलं चांगल्या पद्धतीनं. आपलं कुठे वसंत गोरख, त्याचं कौतुक केलं पाहिजे. एवढं सुंदर बनवलंय तरी त्यांना ते त्याच्याकरता दिलं, फार मोठं मन लागतं बरं काय. ते शेजारचे कुठे त्यांनी नंतर आपल्याला दिलं विघ्नार्थांनी. आणि तुम्ही केलं, बाकीच्यांनी जिथं जितकं काम करायचं कोरोनामध्ये आपल्या लोकांनी खूप काम केलं, हे मान्य करतो. परंतु एक संस्था SMBT तुम्ही पाहिली का अलीकडच्या काळात? कुणी गेलं होतं का तिथे? SMBT पाहिली का? ते तिकडची आपले काही लोक आता तेव्हा माझं मत असे का महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर कॉलेज आपलं राहणार आहे ते डॉक्टर हर्षल काम करतोय, मनापासून काम करतो. किती जणांनी तिथे उपचार आपल्या सुद्धा बऱ्याच जणांनी घेतले. इथं आहे कुणी आलंय का? नाही आलंय तरी एकच दिसून बरेच जण असतील आलेले. शेवटी आपण तिथं गेलं, तिने काळजी घेतली. एक कार्यकर्ता तर आपला म्हणजे अडचणीतला कार्यकर्ता, घरातले तो बायको दोन्ही बी कोरोना झाला. तो मला काय तो फोन करायचा, आता मरू का मी, काही करता का नाही? मी म्हटलं मरू नको, करतो तू. शेवटी जाय बरं SMBTला दिलं. SMBTला नेल्यावर फोन आला, साहेब काय हाल माझे. काय झालं का रे? अहो साहेब इथं वारं येईन, ती खिडकी जवळ द्यायचा, कॉट इथं बाजूला दिला म्हणे. बरं बाबा, खिडकी जवळ घे कॉट, तुला घेईन बायकोला घे, नंतर परत फोन आला, साहेब काय हाल आहे, खिडकी जवळ काट, सगळं झालं एवढं, पण तू अंडे असल्याशिवाय काही जमल का? निरोप दिला, म्हणलं त्याचं स्पेशल अंड्याची व्यवस्था करावं. मी कुठून? अरे आता काल आम्ही इथे एक महत्वाचा निर्णय घेतला, आणि तो असा की त्या SMBT बरोबर आता कॅन्सरचं आपण सुरू करतोय तिथं हॉस्पिटल. आणि त्याला टाईप जो आहे तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे, टाटा मेमोरियलचं टाटा कॅन्सर हॉस्पिटल, ते तिथं काम करतात. त्यांच्या देशामध्ये 15 ठिकाणी शाखा आहेत एकंदर. टाटा इतकं मोठं कॅन्सरचं कोणतंच नाही देशात नाही. तिथं रोडवर सुद्धा लोक असतात झोपेल, म्हणजे भरलेलं असतं, हजारानं असतात. तिथं माझी मुलगी ती आहे डॉक्टर जयश्री, ती तिथं आता हे काम करते. आम्ही टाटा हॉस्पिटलवर त्यांना विनंती केली, वर्ष दीड वर्ष विनंती करतो. एक दिवस बळजबरीनं त्या आणलं त्यांना पाहायला, पाहायला तर या म्हणलं तुम्ही. आणि त्यांनी पाहिलं आणि म्हटले मान्य आहे आम्हाला. लगेच पहिलं प्रायव्हेट याच्याशी त्यांनी कोलॅबोरेशन केलंय, पहिलं अजून केलेलं नाही. प्रायव्हेट बरोबर कधी जात नाही, ते सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत आहे. पहिलं प्रायव्हेट म्हणजे आपण म्हणलं तर ट्रस्ट जे असतं ते प्रायव्हेट असतं, तिथे कोलॅबोरेशन केलं. आज 28 तालुका जिल्ह्यातून लोक तिथे येतात. अरे जे करतो ना आपण ते गुणवत्तेचं करतो, कारण आमची भावना प्रामाणिक असते, हेतू प्रामाणिक असतो. आणि त्यामुळे आपल्याला हे जे दिसतं ना आपलं यश जे सगळं, त्याच्या मागे काही नाही, फक्त हेतू चांगला आहे. आमचं चांगलंच करायचं हेतू आहे, त्याच्यातून यश आपलं असते, विसरू नका. वसवस नाही आपली. त्याच्यातून आपल्याला यश येत असतं. खूप भरभरून लोक देतात, परमेश्वर देतो, असं चाललेलं आहे. आणि म्हणून जी संधी आपल्याला मिळाली
त्या संधीचा उपयोग प्रत्येक ठिकाणी आपण करतो आहोत. जितका चांगला करता येईल तेवढा सगळ्यांकरता करतोय, महाराष्ट्राकरता करतोय. महाराष्ट्रभर मी फिरतोय, भरपूर मागणी. मला उद्या महाडला जायचं, रोज कुठं ना कुठं मागणी आहे. त्यामुळे येणं कमी होत असलं तरी लक्ष आपण पूर्ण असतं, यंत्रणा आपली काम करत असते. आणि जितकं चांगलं करता येईल, कुठेही जा तुम्ही, महाराष्ट्रात फिरा, तुम्हाला लक्ष देईल का आपलं चांगलं आहे, आपण भारी असं लक्षात येईल. फक्त एकच बाबतीत फार भारी झालोय अलीकडं. लोक म्हणतात का भारतात काय कोरोना कुठे ज्यादा, भारतात महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात संगमेर तालुक्यात. हे एवढं मात्र चुकत आहे. ते काय आपलं आहे की महसूल खातं यापूर्वी माझ्याकडे होतं, मोठं खातं असतं. सगळे जिल्हाधिकारी हे जे असतात, कमिशनर, जिल्हाधिकारी, हे सगळं आयएसचा सगळा ताफा आपल्याकडं म्हणजे माझ्या याच्यात येतो. आपण जितकं काम करत असताना, महसूलवरचं काम करत असताना असा विचार करतो की आपण शेवटी मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातले आपण आहोत. कृषी खातं माझं आवडतं खातं म्हणून मी घेतलं होतं, ते खूप वर्ष सांभाळलं. अजूनही काही करीत असताना, महसूल खातं सांभाळत असताना सुद्धा माझ्याकडून शेतकरी जात नाही. पण तुम्हाला काय दिसायला लागलं, 7-12 वेगळ्या याच्यात दिसायला लागलं का नाही तुम्हाला? पहिला 7-12 आता 7-12 मला लागला. पहिल्या 7-12तली गिचमीड सगळी जवळजवळ काढून टाकली असं तुम्हाला दिसेल. पोट खराबी असतील ते सुद्धा आता काढायला निघालो, कोणाचा असेल तर तो आता काढता येईल. परत तो 7-12 नव्या याच्यात आला, ते मी त्यावेळेसच सुरू केलं होतं. मध्ये थोडासा वेळ गेला त्याला, मधले 5 वर्षामध्ये, तरी आता ते व्यवस्थित येतंय. आता त्या 7-12वर सुद्धा पीक पाहणी जी आहे ती तुम्ही नोंदवायची आहे. आमच्या तलाठी आपल्याला काही जास्त त्रास द्यायचा नाही आपल्याला, आता त्यांचा त्रास थोडा कमी केलाय. तुम्ही मोबाईलवरच नोंदून टाकायची. आणि मागे एक प्रयोग आपण केला होता, तो संगमेर तालुक्यात केला आपण, खूप यशस्वी झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राला लागू केला मी. त्याचा परिणाम खूप होणार बरं का, तुमच्या सगळ्यांच्या लक्ष येत नाही. काही दिवसांनी तुम्हाला टोमॅटोची लागवड सध्या महाराष्ट्रात किती वाढत चालली हे तुम्हाला लवकर कळणार आहे. कांद्याची लागवड किती वाढत चालली हे अगोदर कळणार तुम्हाला. बटन दाबलं कळणार आहे कांदा इतका वाढतोय, नाशिक जिल्ह्यात हा बरं का, इतकं हे अजून काही काळ जाईल, त्याच्यात आम्ही काही बदल करून ते करू. आणि देशात हे आपला पॅटर्न म्हणून ओळखलं जाईल की हे महाराष्ट्रात आपण सुरू केलं म्हणून ओळखलं जाईल आणि देशाला लागू होईल. आणि देशात ह्या लागवडी कशा होतात हे कळत चालू. नंतर देशात ह्या लागवडी कशा होतात हे कळत तर आपल्याला सगळं नियोजन करणं शक्य होणार आहे. पिकांचं आयात निर्यात त्याचे खूप परिणाम असतात आणि म्हणून ते त्या पद्धतीने करतोय. ते 7-12 वाट्याला आमचे प्रांताधिकारी तहसीलदार बसले, 7-12 वाट्याचा कार्यक्रम चालू आहे, 2 ऑक्टोबरपासून सुरू केला. 7-12 वाटतोय. आता 7-12 तुम्हाला दिसले काही तर पहिलं तुम्ही ऑनलाईन मध्ये पाहिलं असेल, ती नोंद घेतली असेल तर ती 7-12 बरोबर आली का तपासून घ्या, म्हणजे आम्हाला कळलं का हे चाललेलं बरोबर चाललंय. दुसरं असं 7-12 जर काही वाटली मिस्टेक केली तर ती सांगितली तर ती दुरुस्त केली जाईल. आणि म्हणजे क्लिअर 7-12 सगळे होऊन जातील. तुमच्या फेरफार आहे ना 2016 नंतरचे फेरफार सुद्धा तुम्हाला नुसतं बटन दाबलं का फेरफार निघणार आहे. बटन दाबलं का 7-12 दिसणारी पाहिजे असं प्रिंट आउट काढून घेता येणार आहे. इतकं सोपं करण्याचा प्रयत्न आपण करतो की ज्याच्यात आमच्या तलाठी आपल्याला खूप काम आहे दुसरं, तर तो भार थोडा कमी होईल आणि तुम्हाला मदत होईल. अशा पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे नवं जे करता येईल, सहज सोयीचं ज्या पद्धतीने करता येईल ते आपण करतोय. राज्य शासनामध्ये पहिला निर्णय जेव्हा राज्य शासन तयार झालं त्यावेळेस आम्ही घेतला कर्जमुक्तीचा निर्णय. त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाचा केला होता. त्यावेळेस 65 रकमेचा फॉर्म होता. नवरा बायकोला सगळ्यांनी जाऊन तो भरावा लागला होता. आणि त्याच्यानंतर किती मुक्ती झाली. काल आम्ही खालसाला आम्ही गेलो होतो, तुळशीनाथ भोरी इथं बसलेले. तिथे मागच्या कर्जमुक्तीमध्ये किती पैसे मिळाले? 1,80,000. 2 शेतकऱ्यांना 1,80,000 मिळाले होते. आपण जे केलं, हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तो निर्णय घेऊन आपण जे केलं त्याच्यामध्ये 52 लाख रुपये मिळाले. माग 65 रकमेचा फॉर्म भरला, नवरा बायकोसह सगळे लाईनीला बसले. त्याच्यानंतर ते तुम्हाला मिळाले 2 जणांना 1,80,000. इथं फक्त एकदाच अंगठा टाकावला 52 लाख मिळाले. आणि जिल्हा बँकेला किती मिळाले? 1500 कोटी. जिल्हा बँक एकदम टणटणीत ना, सगळं मोकळं झालं त्यांचं.
आहे की नाही रे? आता दोनदा चक्रीवादळ आले. चक्रीवादळात सुद्धा आपण कोकणामध्ये फार अवस्था वाईट होती. दुसऱ्या दिवशी जनजीवन सुरळीत झालं. अतिवृष्टी झाली त्यावेळेस सुद्धा 10,000 कोटीचं पॅकेज दिलं. पुन्हा आता कालच परत पॅकेज एक जाहीर केलं 10,000 कोटी रुपयाचं. एका बाजूला कोरोनाच्या संकटामुळं आर्थिक उत्पन्न स्टेटचं कमी झालं, दुसऱ्या बाजूला खर्च चाललेला. बाकी राज्यांनी पगार सुद्धा कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे केले नाही. आपल्या 1 तारखेला राज्यातले पगार वेळेवर झालेले. आता विचारायचं कोणाला हा प्रश्न आहे, विचारणं बरं नाही. शिक्षक असेल ना करा आहे का रे? हा सांगा बरं, उभं राहून सांगा, आला का नाही 1 तारखेला पगार? अरे याला राज्य चालवणं म्हणतात. कर्ज काढलं पण ते तसं हे होऊ दिलं. प्रत्येक गोष्टीची काळजी. कोरोनाचं संकट एवढं मोठं संकट पहिल्या लाटेत तर खूपच म्हणजे झालं, दुसऱ्या लाटेत त्याच्यापेक्षा प्रचंड झालं. ऑक्सिजन हा विषय केवढा मोठा, किती कठीण झाला होता. अनेक वेळा रात्रभर जागा राहायची पाळी माझ्या येत होती, कारण चाललेला नगरला चाललेला टँकर दुसरीकडे वळावला असं म्हटल्यानंतर ते भांडण करायची पाळी यायची, टोकाचं बोलायची वेळ यायची. परंतु तो शेवटी नगरला चालणारा टँकर नगरलाच गेला पाहिजे याची काळजी मी घेत असायचो. लॉकडाऊन मध्ये स्वतः सोनेजी माझ्याशी बोलत असायच्या, प्रियांकाजी बोलत असायच्या, राहुजी बोलत असायच्या. इतके मोठ्या प्रमाणावर लोक महाराष्ट्रात आहेत, इकडचे नॉर्थ इंडियाचे, उत्तर भारतातले, त्यांची काळजी घेण्याकरता. प्रत्येकाची काळजी आपण घेतो. तो इथंच यशोधनला आपण कंट्रोल ऑफिस सुरू केलं होतं, बरोबर ना रे इंद्रजित? कंट्रोल ऑफिस किती नोंद झाली तिथे? एकंदर 44,000 नोंदी आहेत आपल्याकडे. 44,000 नोंदी. एवढे तिकडचे लेबर इकडे आहेत आणि त्यांची व्यवस्था करायची. आणि ती इथे कंट्रोल 15 जण सतत फोन घेत होते, ते मला कळवायचे, मी पुन्हा खाली अधिकाऱ्याला कळवायचो. त्याचं शिधा पाणी पोहोचवणं, त्याला परत घरी जायचं असेल तर व्यवस्था करणं, ट्रेन सोडणं, हे सगळं जबाबदारी माझ्यावर होती. तुम्हाला वाटलं असेल मुंबईला बसले. काही असलं तरी अरे जबाबदारी आली, शेवटी ही सेवा करण्याची संधी होती, आपण मनापासून केली ना. आणि कोरोनामध्ये सुद्धा पहिल्यापासून मुख्यमंत्री आमचे म्हणायचे की आपल्याला जे असेल ते पारदर्शक. कोरोनानं गेला ना, आता कोरोना गेला म्हणून आकडा वाढणार हरकत नाही, आपल्याला खरा कळायला पाहिजे, लपवायचं नाही. आपला आकडा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त आहे, पण तो खरा आहे. ज्यांनी लपवायचा प्रयत्न केला ना ते स्मशानभूमीत उघडा पडला. ज्यांनी लपवायचा प्रयत्न केला ते गंगेत वाहायला लागले. कसे वाहत होते रे गंगेत? पाहिले का चित्र? हिंदूच होते ना ते, ज्यांचे नाव राजकारण करतात, ज्यांचे नाव मत मागतात, तेच होते ना. नाकातल्या नाळ्यांसह वाहत होते की नव्हते रे? काय अधिकार आहे त्यांना राजकारण करण्याचा? शेवटी असं आहे की ज्याच्या करता राजकारण करतो त्याच्या जीवनात काही तुम्ही चांगलं केलं का हे महत्वाचं असतं, ते आपण करतो. संगमेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा SMBT तर खूपच चांगल्या पद्धतीनं मदत केली, जशी कारखान्यानं केली तशी केली. आता सुद्धा इथल्या भुलेवाडीचं आपण आणखी एक एक्सटेन्शन वाढवलं, मोठं हॉस्पिटल केलंय. आजही 40 लोक तिथं SMBTचे मदती करता का काही जर कोणी अडचण आली, तिसरी लाट आली तर माणसं तयार असावं आपले म्हणून. आता ही सगळी मागं तयारी चालती, हे तुम्हाला माहितीच असतं असं काही नाही. त्यामुळे काय होतं का रस्त्याने चालता पहाटे फिरायला निघालो ना आपण चालायला, मग बोलतो अरे त्यावेळेस लय असं होतं, त्यावेळेस तसं होतं, पण तुला आता काय चाललंय माहितीच नाही ना. आणि बरेच आपले दोष असतात. त्यामुळे मी आपल्या कर्मचाऱ्याला विनंती करीत असतो, रिटायर झाल्यावर बाबा एकच करा, चांगलं बोलत राहा आपल्याला. झालं ना जीवनात आपलं चांगलं बोलत राहा, एवढं सांगत असतं. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला करण्याचा प्रयत्न आपण करतोय. यश त्याला चांगल्या पद्धतीने येत आहे. तुमची साथ आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची आहे, ती पुढं असली पाहिजे. कारखाना असेल, संस्था असतील, त्या सुद्धा काळजीपूर्वकच आपल्याला चालवायचं आहे. आता अमृतवाहिनी बँक या खूप मोठ्या बँका आपल्या झालेल्या आहेत. आपण खूप काळजीपूर्वक चालवतो. द्यायला सोपं आहे, वसुलीला अवघड आहे. त्याला इलाज नाही करतोय आपण. ह्या प्रत्येक गोष्ट, आता बाजार समिती शंकर पाटील खेमनर चालतं, बाजार समितीच्या याच्यामध्ये सगळीकडे खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. नवीन जो कायदा झालाय ना आता कृषीचा, तो बाजार समिती संपूर्ण टाकायचाच आहे. त्याला खाजगीकरणाला त्याला पुढे न्यायचंय. व्यापारी मंडळी त्यांना प्रोत्साहन आहे खाजगी व्यापाऱ्याला,
पण आपल्या व्यापारी मंडळीने समजू नये असं इथं आले का भारत शेठ सेविंग नाही आलेत काही कोणी नाही आहे ना. त्याला असं वाटेल का व्यापाऱ्याला म्हणजे बरं कडे आपल्याला तसं नाही. तुम्हाला नाही ते अदानी आणि अंबानी फक्त तुम्हाला काही फायदा नाही. तू गैरसंस्कार टाका बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल का आता मोकळं दिले कुठं खरेदी करा. तुम्हाला खरेदी करायचा विषयच नाही. तुम्ही काही येथील खरेदी करणार वेगळे येतील. आता हा कायदा करायच्या अगोदर पंजाबमध्ये मोठे सायलो तिथली धान्य खरेदी करता उभे राहिले. एका मोठ्या ग्रुपचे सायलो म्हणजे शेकडो हजारो कोटी रुपयाचं तयारी असते खर्च करण्याची गुंतवण्याची. असे उभे राहिले ते सगळे साठवणार टंचाई करणार महागाने विकणार. याच्याकरता कायदे 3 कायदे जे कोणाकरता केलं जातं हे ओळखून घ्या सगळं. शेवटी शहरातल्या मंडळीला महागानेच विकत घ्यावं लागणार. हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी शेवटी जायचंय काळजीपूर्वक जायचंय. जे चांगलं चाललंय त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहिलं पाहिजे. पाठीमागं सगळ्यांनी ही मांडणी चांगल्या पद्धतीने मी बोललो ही मांडणी तुम्ही केली पाहिजे खाली बसल्या पारावर तर त्याचा उपयोग आहे. तर उपयोग आहे ना. बोललं पाहिजे. नाही तर काय असतं ते दुसरं आता ते मोबाईलचं तुम्ही काही खरं मान नका. कोण आता मला म्हटलं तू म्हटलं वाटतं तेव्हा एवढं चिरडून मारले ते शेतकरी. काय कसं वाटलंय तुम्हाला तो व्हिडिओ पाहून? तुमच्या अंगात असं थर्र झालं नसेल ना तर मग तुम्ही बधीरच झाले. तुमचं काही खरं नाही. शेतकरी शांततेने चालले होते की नव्हते रे. बाप असं म्हणतो का यांच्या उतरला तर पाहून गेल यांना पळता भई थोडी होईल असं वाटला. लगेच पोरं पेटले लगेच गाड्या घातल्या. लवकर त्यांना पकडायला सुद्धा तयार नाही. म्हणजे किती संरक्षण द्यायचं त्याला काही बरेच असते. आणि हे त्याला ट्रोल म्हणतात. ते ट्रोलची नवी ब्रिगेड तयार झालेली. त्याला पैसे मिळतात. म्हणजे तुम्ही काही टाकलं की त्याच्या खाली उलट बोलत राहायचं. त्याच्याकरता पैसे त्यांचे पैसे भरपूर आहे. तेवढं द्यायचा कार्यक्रम चालू असतो. म्हणून हे सगळं जे चाललंय राजकारण ते सुद्धा जागरूकपणे पाहिलं पाहिजे. जे देशाच्या हिताचं समाजाच्या हिताचं आहे त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा, जातीचा भेद करायचा, धर्माचा भेद निर्माण करायचा, त्याच्यावर मताची पोळी व्हायची, सत्तेवर जाऊन बसायचं आणि मग जसं वागायचं वाटेल तसं वागायचं. हे जे चाललंय त्याला कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे. ही काळजी आपण घेतलीच पाहिजे या मताचा मी. आणि म्हणून आजचा हा गळीत हंगाम एक चांगला गळीत हंगाम आहे. यशस्वी रीतीनं आपण पार पाडायचा आहे. गळीत मोठं आहे. एकंदर चित्र असं आहे की आता मी तर सांगतोय की शेवटी आपल्याला इथेच तुम्हाला वाढवणं ऊस वाढवणं गरजेचं आहे. आपण जे FRP आहे तो तर दिलेलाच आहे आपण. परंतु तुम्हाला इथे आपल्या कार्यक्षेत्रात शेवटी 14 लाखावर जायचंय आणि त्यामुळं काही ना काही तुम्हाला अनुदान दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून या दिवाळीला आता काय काही खोडकिडा परत काय तुमच्याकडे साकूर भागात काय उन्ही हे प्रकार झाले. ऊस तर वाढवला पाहिजे. त्याच्याकरता काळजी घेतली पाहिजे. किडे वेचायला गेले की मला माहित नाही. तुम्ही कुणी झाला असं मला वाटत नाही. वेचाला 300 रुपये किलो ना घेता ते. पण तुम्ही काय लोक विचार तर त्या काही असलं तरी वाढला पाहिजे ऊस. याच्याकरता आपल्याला काळजी घ्यायची. आणि याच्यासाठी म्हणून आपण 200 रुपये या कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढी करता 200 रुपये आपण देतो आहोत. ठेवीवरचं व्याज सुद्धा आपली देण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने 2 कोटी रुपये त्याच्याकरता खर्च होणार आहे. साखर तर आपली तुम्हाला मिळणार आहे. ती जशी दरवेळेस मिळते त्या पद्धतीने मिळत. फक्त आता कामगारांचं काय करायचं एवढाच प्रश्न शिल्लक आहे. कारण अडचण तर खूप आहे कोरोनाच्या संकटामुळं. तरी पण निर्णय झाला आहे का 20% बोनस आणि 30 दिवसाचा पगार हा आपण निश्चित केलाय. आपण काय कुठं कमी करीत नाही. कारण अजून आपलं चांगलंच आहे. चांगलंच राहावं, चांगलंच ठेवण्याकरता आपल्याला काम करायचंय. म्हणून आपण सगळेजण ही दिवाळी सुद्धा आपली आता दूध संघाचं चेअरमनने जाहीर केलंय का दिवाळी चांगली करणार. काय करणार आज काय अर्थव्यवस्था पाहून जितकं चांगलं करता येईल तितकं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नाही नाही मग अरे पण तुमच्या खिशात काय पाहू द्या ना मला. हा बरोबर शेवटी खिशात पाहिजे ना. म्हणजे
सोंग आणण्यात काही मजा नसती, परंतु जितकं चांगलं तुम्ही केलेलंच आहे चांगलं. आणखी काही करता आलं तर जरूर करा, माझे काही त्याला हरकत नाही. फक्त शेवटी संस्था पहिली आपली चांगली राहिली तर पुढं आपल्याला काम करता येतं हे लक्षात ठेवून निर्णय घ्या. माझ्या शुभेच्छा तुम्हालाही त्या आहेतच. आणि म्हणून आता कामगाराला सुद्धा ज्या पद्धतीने आपण 20% बोनस आणि 30 दिवसात पगार देत असतो तो परत आपण इथे सुद्धा जाहीर करतोय. कुठंच कोणाला काही कमी करत नाही. आज विजयादशमी, आजच्या शुभेच्छा. दिवाळी सुद्धा खूप आनंदाने एक पद्धत ठेवली पाहिजे. हे 4 दिवस दिवाळीचे असतात ना, हे बघ संकट आहे, अडचणी आहे, परंतु दिवाळीचे 4 दिवस सगळ्यांनी आनंदात राहिलं पाहिजे. सगळं डोक्यातले किलविश कोणाबद्दलचे ते काढून टाकले पाहिजे, राग काढले पाहिजे, सगळं काढलं पाहिजे. सगळ्याला कर आहे, दिवाळीला कर नाही लक्षात ठेवायचं. दिवाळीला कर नसते, नाही तर पोळ्याला हे शिमग्याला हे सगळ्याला याला कर फिरणे, याचा आनंद फक्त घ्यायचा. चला 4 दिवस काही असतील दुःख ते राहायचे, परत 5व्या दिवशी सुरूच होतं ते. पण ते 2451 टोटल भाव आपला इथे झालेला आहे, इथे झालेला असं म्हणावं लागतंय. तर हे आपणही सगळ्यांनी आपली दिवाळी खूप आनंदाची करावी. आणि पुन्हा आपल्या जोरात कारखाना सुरू होतोय, कारखाना चालणार आहे, त्याची तयारी करावी लागेल. सगळं काय आपलं काम पाहतच, पण दिवाळी आनंदाने आपली सर्वांचा याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.